तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुण्यामध्ये 48 तासामध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागामधील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे घटना घडल्याची माहिती. प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत. पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई. फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला. विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आक्रमक. पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. महायुतीमध्ये धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपनं बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं दिल्ली हायकमांडकडे पाठवली. 2 ते 3 दिवसात अंतिम नावं जाहीर होण्याची शक्यता. मराठवाड्यामध्ये महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरू. दिल्लीमधील बैठकीतही तोडगा नाहीच. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर नांदेड, नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. पक्ष उमेदवारी देणार की नाही यामध्ये संभ्रम. सूत्रांची माहिती. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतळ्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून वाद. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही. भुजबळ संतापले. सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भाचं वृत्त फेटाळलं. तर आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही. भुजबळांची देखील स्पष्टोक्ती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली कोर कमिटीची बैठक. प्रफुल्ल पटेल, तटकरे, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. राजकीय विषयांबरोबर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चेची शक्यता. उद्यापासून उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम. सरकारची भूमिका ऐकून घेणार. शिष्टमंडळाशी चर्चा करणार. जरांगे यांची भूमिका. संभाजीनगरमध्ये मराठा समन्वय समितीची बैठक संपन्न. विखेंकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा. 3 लाखाहून अधिक जात वैधता प्रमाणपत्राचं वाटप. बैठकीनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया. थोड्याच वेळात विखे आणि प्रसाद लाड जरांगे यांची भेट घेणार. देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता. तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज. उष्णतेची लाट अधिक असल्यामुळे कमी पावसाची शक्यता. मुंबईसह ठाणे आणि उपनगरामध्ये 2 दिवसात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार. सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार. तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.